चला तर मग हा व्हिडिओ आहे जेव्हा मी पुण्याला होते आणि मी प्लांटेशन केलं होतं, म्हणजे खूप सारे झाडं लावले होते. तर तुम्हाला सांगते, मी एक कुबेरचा पौधा आणला होता ज्याच्यामध्ये म्हणजे एकाच वेळेला 2 रोपं होते. तर मी ना एक वेगळं केलं, याला छान हार्ट शेप किंवा राऊंड शेप आपण नंतर वाढल्यानंतर तार लावून देऊयात म्हटलं. आता माझ्या मागचा जो आवाज येतोय तो तुम्ही इग्नोर करा. आणि हो, तुम्हा सर्वांना ना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर स्वातंत्र्य दिनाचा सुद्धा आपला एक छोटा व्लॉग येईल, कारण मी सुद्धा कॉलेजला आहे, माझं कॉलेजला ॲडमिशन आहे आणि मला उद्या कॉलेजमध्ये जायचं आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सरांनी बोलवलेलं आहे. आलेलेच आहे म्हटल्यावरती जाते. तर मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीकडे. आज संध्याकाळी मी तिच्याकडे जाईल आणि उद्या तिथूनच माझ्या कॉलेजमध्ये जाईल. पुन्हा तिथून बसमध्ये येईल, पुन्हा माझ्या घरी जाईल आणि नंतर मम्मीकडे जाईल. तर असा विषय. आणि तुम्हाला सांगते, पुण्यामध्ये होते ना तेव्हाच ना मी हे पान पण लावून बघितलं, कारण मी अगोदर मम्मीकडे ना असे पान लावलं होतं. तर त्याचं खूप छान वेल झालेला आहे नागेलीच्या पानांचा. हा होईल का नाही मला काय माहिती नाही. भरपूर जुना व्हिडिओ आहे मंडळी, तरी कमीत कमी 15 ते 20 दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला मी आत्ता टाकते, कारण की इकडे आल्यानंतर सगळे इकडचेच व्हिडिओ टाकायचे होते. आणि त्यामध्ये ना कारल्याची, दोडक्याची अशी कुठली तरी अशा वेगवेगळ्या बिया मी टाकतच होते, कारण सांगू का मला खूप साऱ्या बिया मिळालेल्या होत्या आणि म्हटलं चला लावून बघूयात, लावण्यात काय खराबी आहे. आता हे उगतील का नाही हे मला माहिती नाही, पण मी लावते. आता तुम्हाला सांगू का, मी लिलीचं सुद्धा रोप लावलं होतं. ते पिंक कलरचे बारीक फुलं असतात ना लिलीचे, त्याचे पण ते रोप काय उगलं नाही अजून, कारण मी येत्या वेळेस बघितलं तर त्याचं छोटंसं एकच कोंब आलेलं होतं, उगलं नाही. आता या फुलाला तर आम्ही 10 बजे की बेल, 12 बजे की बेल असं म्हणत होतो, पण तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ लावण्यापूर्वीचाच व्हिडिओ. आता तुम्हाला सांगते, माझ्या मागे इतकी गडबड आहे. आईच्या घरी आलं ना तर नुसतं झोपायचं, खायचं प्यायचं, मज्जा करायची, हेच काम असतं, दुसरं काहीही काम नसतं. त्यामुळे इतका आनंदी राहते की मला व्हिडिओचं सुद्धा भान राहत नाही. असंच झालं. हा व्हिडिओ स्टार्टिंगचा आहे, तो चुकून माझ्यामुळे लास्टला आला. तुम्हाला सांगते, नंतर नाही का मी एक रोजमेरीचं सुद्धा झाड लावलं, कारण माझे केस खूप गळत आहे आणि म्हटलं आपण रोजमेरीचं ऑइलसुद्धा बनवूयात. तर तुम्हाला पण तो व्हिडिओ पुण्याला गेल्यावरती लवकरात लवकर येईल की मी माझ्या केसांना कोणतं तेल लावते, माझे केस एवढे हेल्दी कशामुळे आहेत, एवढे लॉंग कशामुळे आहेत, याचं तुम्हाला एक सिक्रेट रेसिपी मी देईल. पण तो व्हिडिओ ना मोठा व्हिडिओ येईल, त्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल, कमीत कमी महिनाभर तरी त्याला अजून लागेल किंवा 20 दिवस आणखीन लागतीलच. आणि मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे, आईच्या घरी आल्यावर जे सुख मिळतं ना ते अख्ख्या जगात कुठंच गेल्यावर मिळत नाही, कारण तिथं गेल्यावरती सगळं आयतं वगैरे मिळतं, त्यामुळे काय एवढं टेन्शन नसतं. तर असू द्या, तुम्ही माझ्या व्हिडिओची खूप वाट बघता, याच्यासाठी मी खूप खूप म्हणजे तुम्हाला आभारी मानते. आणि तुम्ही माझे नेहमी व्हिडिओ बघता याच्यासाठी पण खूप मला चांगलं वाटतं. तर आता मी आईकडे आहे, त्यामुळे थोडासा आराम करेल आणि तुम्हाला थोडे थोडे व्हिडिओ पोस्ट करत जाईल. उद्या जायचं आहे कॉलेजला, त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. आणि हो, धनूला मला आईकडे सोडायचं आहे, त्याबद्दल पण तुम्हाला सांगायचं आहे. तर तो ब्लॉग आपण उद्या बनवूयात. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.